मंडळी, आपली मुंबई ही खरं तर देशाची आर्थिक राजधानी आहे, पण शेजारच्या गुजरातमधून मुंबईत दाखल होण्यासाठी जो महामार्ग आहे ना, त्याला वाहतूक कोंडीची राजधानी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबई अहमदाबाद मार्गावर कायम वाहतूक कोंडी पाहायला मिळते. बरं, ही कोंडी साधी सुधी नसते बरं का. कधी 1 तास, कधी 2 तास, तर कधी 4-4 तास, कधी 6-6 तास त्या वाहतूक कोंडीत अडकून पडायला होतं. मुंबईत कामासाठी येणारे हजारो लोक आणि कोट्यवधींचा माल या वाहतूक कोंडीत अडकून पडतो. त्यामुळे किती मोठं नुकसान होतं याची कल्पनाही न केलेली बरी. गेल्या काही वर्षांपासून मुंबई किंवा ठाण्याहून वसई, विरार, सुरत, अहमदाबाद किंवा पुढे राजस्थानात जायचं असेल ना, तर प्रचंड टेन्शन असतं. नेमकी काय आहेत या वाहतूक कोंडीची कारणं, या वाहतूक कोंडीला जबाबदार तरी कोण आहे आणि त्यावर काय उपाययोजना आहेत याची इत्थंभूत माहिती करून देणारा रिपोर्ट पाहूया महापालिकेचे महामुद्दे. ही रुग्णवाहिका बघा, तिच्या चालकानं शक्य तितक्या मोठ्यानं सायरन लावलाय, पण रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी अन्य गाड्यांकडे जागाच नाही. कुणाला वाटेल कुठल्या तरी दुर्गम भागातून जाणारा हा मार्ग आहे आणि कधी नव्हे ते अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पण ते तसं नाही आहे. हा आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग, देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वाधिक वर्दळ असलेल्या महामार्गांपैकी. या महामार्गावर हे नित्याचं चित्र. हजारो कार, ट्रक आणि ट्रेलर तासन तास या वाहतूक कोंडीत अडकतात. आता आजचंच उदाहरण घ्या. पहाटे 4:30 वाजता नायगावच्या हद्दीत एका ट्रकचा अपघात झाला. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे कुठे 1 तर कुठे 2च लेन उपलब्ध असल्यामुळे काही मिनिटात 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलीस त्यांच्या परीनं शक्य तेवढे प्रयत्न करत होते, पण त्यांच्या आव्हानात भर पडली ती आपल्याकडच्या बेशिस्त आणि मुजोर वाहन चालकांची. वाहतूक कोंडी झाली रे झाली की आपल्याकडे लगेच लोक चुकीच्या दिशेनं गाड्या घुसवतात. त्यामुळे जी मार्गिका मोकळी आहे ती देखील जॅम होऊन जाते. परिणामी बराच वेळ गाड्या जागच्या हलत देखील नाही. 1 घंटा हो गया मुझे जो है ना भाईंदर से निकल के अभी यहाँ पे पहुंचा हूँ, और वो भी कुछ देर तो है ना रॉन्ग साइड से भी आया हूँ मैं. इतना ज्यादा जाम है. ये डेली का है कि कैसे का? डेली का है लगभग. तो मैं सूरत से आ रहा हूँ, नाला सपाड़ा से ट्रैफिक लगा हुआ है बिहार तक. अभी कितना मिनट लगेगा पहुँचने में, कितना घंटा लगा है? अभी मुझे शाम से 5:30 बजे बताऊँ, सुबह 5:30 से अभी 10 साढ़े 10 बज रहे हैं. 5-6 घंटे हो गए. ये अभी 1 साल रोड बना नहीं हुआ, पूरा इतना बड़ा बड़ा खड्डा हो गया. और फिर आदमी ट्रैफिक इतना है, आदमी आगे देखे कि पीछे देखे, आगे इतना खड्डा स्पीड में आता है, खड्डा है इतना, 2 व्हीलर वाले तो चले जाते हैं इसे. और ये अभी जब से ये रोड बना है सबसे ज़्यादा एक्सीडेंट नॅशनल हायवे पे हुआ है. 3 तास झाला मला मालाडवरून वसईला जायला. 3 तास. सकाळी 9 वाजता मी निघालो आणि 12 वाजता पोहोचलो वसई. या वाहतूक कोंडीची 2 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे इतका महत्त्वाचा महामार्ग असूनही त्याचं चौपदरीकरण करावं असं कुठल्याही मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला 2023 साल उजाडेपर्यंत सुचलं नाही. त्यामुळे अपघात झाल्यावर किंवा एखादा ट्रक बंद पडल्यावर वाहतुकीसाठी 1 किंवा 2च मार्गिका मोकळ्या राहतात. दुसरं मोठं कारण आहे अतिशय संथ गतीनं सुरू असलेलं काँक्रिटीकरण. डिसेंबर 2023 मध्ये या महामार्गाचं रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू झालं. 121 किलोमीटरच्या पट्ट्यासाठी 600 कोटींचा निधी नितीन गडकरींच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं मंजूर केला. मात्र हे काम सुरुवातीपासूनच अतिशय संथ गतीनं सुरू आहे. गेल्या पावसाळ्यात तर या कामामुळे अनेकदा दिवस वाहतूक कोंडी झालेली आहे. बरं, ज्या पट्ट्याचं काम झालंय त्याचा दर्जाही चांगला नाहीये. अनेक ठिकाणी तर 1 मार्गिका काँक्रीटची आणि 1 मार्गिका डांबरी असं चित्र आहे. त्यामुळे पुढच्या वाहनानं जर जोरात ब्रेक लावला किंवा गाडीच्या वाटेत अचानक कुणीतरी आलं तर मार्गिका बदलणं देखील शक्य होत नाही. दुचाकीस्वारांसाठी तर हे अधिकच धोकादायक आहे. गेले अनेक महिने अशी स्थिती असूनही महामार्ग प्राधिकरणानं त्याबद्दल कुठलीही पावलं उचललेली दिसत नाही. मुंबई आणि एकंदर महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे. हाच महामार्ग पुढे राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पंजाबपर्यंत जातो. म्हणूनच दक्षिण भारतातून आलेल्या ज्या वाहनांना उत्तरेच्या राज्यांकडे जायचं असतं
ती वाहनं इथूनच जातात. त्यामुळे अवजड वाहनांची संख्या दिवसाचे 24 तास प्रचंडच असते. आता सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आहे. आपण जर बघितलं तर ही प्रचंड वाहतूक कोंडी 10:30 वाजेपर्यंत सुरूच आहे. ही दोन्ही लेन जी गुजरातहून मुंबईकडे जाणारे आणि मुंबईहून गुजरातकडे जाणारे दोन्ही लेनवर सध्या आता वाहतूक कोंडीचा सामना ह्या वाहन चालकांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे जी रॉंग साईड वरनं ही वाहन चालकांनी वाहनं आपली काढली असल्यामुळे दोन्ही साईडची आता लेन आहेत ही प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. या वाहतूक कोंडीत अनेकदा रुग्णवाहिका अडकतात. तसंच ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि महिलांचे देखील प्रचंड हाल होतात. पण याची ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला काही पडली आहे, ना कंत्राटदाराला काही फरक पडतो. एकीकडे 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी पर्यंत नेण्याचं टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पंतप्रधान मोदींच्या हस्ते महत्वाकांक्षी वाढवण बंदराचं भूमिपूजन पार पडलं. या बंदराकडे जाण्यासाठीचे जे प्रमुख मार्ग असणार आहेत त्यात मुंबई अहमदाबाद महामार्गाचा देखील समावेश आहे. मात्र आयात आणि निर्यातीसाठीचा माल जर अशा वाहतूक कोंडीत अडकून पडत असेल तर ती राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भूषणावह बाब नक्कीच ठरणार नाही. अमेय चुंबळेसह प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.